नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। स्वर्गवासी शामराप्पा वाघमोडे यांच्या स्मरणार्थ मित्र परिवारातर्फे जवळजवळ 40 वर्षी परंपरा असणारे जुनी हिंद केसरी बैलपोळा मैदान हे मैदान आयोजित करण्यात आले 11 जुलै 2025 रोजी। या मैदानाचं ठिकाण असणार आहे मसवड रोड, गारवड फाटी, माळशिरस। हे दरवर्षीप्रमाणे जिथे मैदान भरतं त्याच ठिकाणी हे मैदान असणार आहे। तर या मैदानाला जवळजवळ 40 वर्षी परंपरा असणारे हे मैदान आहे। तर या मैदानातील टॉप नंदीचे टॉप 20 नंदीचे पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। संभावित पैरे आज या मैदानातून या बैलांची आपण पाहणार आहोत। तर या मैदानाचं समालोचनाचं काम करणार आहे ते म्हणजे आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज समजला जातो तो म्हणजे सुनील मोरे सरकार। त्यांच्यासोबत असणार आहे विकास सर जगदाळे। हे दोघे जण मिळून या मैदानाचं हिंद केसरी मैदानाचं समालोचनाचं काम हे दोघे मिळून करणार आहेत। तर या मैदानावरती लाईव्ह प्रक्षेपण असणार ते म्हणजे जे पवन यादव यांचे जे P3 यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे। तर या मैदानाचं झेंडापंचाचं काम करणार ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील नामवंत झेंडापंच ते म्हणजे धनावडे बापू कोरेगावकर या मैदानाचं झेंडापंचाचं काम करणार आहेत। तर हे मैदान शार्प 8 वाजता सकाळी चालू होणार आहे। तर या मैदानाचे अटी आणि नियम आहेत ते म्हणजे जे बैलगाडी संघटनेने अटी आणि नियम घालून दिलेत त्या नियमानुसारच हे मैदान होणार आहे। तर या मैदानाचा तर पाहूया टॉप 20 नंदीचे कोणकोणते पैर आहेत। तर ज्या सातारा जिल्ह्यातील सातारा एक्सप्रेस म्हणून समजलं जातं, ज्या बैलाला आपण हरिण म्हणून समजलं जातो तो म्हणजे अक्षय शेठ मोरे यांचा सातारा एक्सप्रेस बलमा सोबत असू शकतो तो म्हणजे बादल। ज्यावेळेस जी जोडी ज्या बादल आणि बलमा एकत्र आली त्यावेळेस गाडी गुलास पात्र ठरली। जे पेडगावचं मैदान झालं होतं त्या पेडगावच्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाची मानकं ठरलेली बैलजोडी होती ते म्हणजे बस एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत सासवडकरांचा बादल। मित्रांनो, ही गाडी सुद्धा गटाला देखील अतिशय पेडगावच्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे धावली होती आणि सेमीला देखील अतिशय चांगल्या प्रकारे सेमी काढून ही गाडी पेडगावच्या मैदानामध्ये गुलाल पात्र ठरली होती आणि ही गाडी माळशिरसच्या मैदानावरती धावली। तर ही गाडी कशी धावेल, काय धावेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर ज्याला आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष योद्धा म्हणून आपण समजला जातो तो म्हणजे प्रवीण शेठ दसवडकर, पहिलवान प्रवीण शेठ दसवडकर यांचा बुलेट सोबत असू शकतो तो म्हणजे मिलिटरी अपशिंगेकरांचा चित्र्या सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावत होतो। बुलेट आणि चित्रा देखील पाठीमागच्या मैदानात जे मैदान झालं होतं बुलेट आणि चित्रा ही प्रथम क्रमांकाची मानकं ठरली होती आणि शक्यतो हीच गाडी माळशिरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। बुलेट आणि चित्रा ही मैदानामध्ये ही गाडी धावली तर ही गाडी कशी धावेल, काय धावेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर ज्याला आपण तळाचा बादशाह म्हणून समजला जातो ते म्हणजे आनंद शेठ तारेकर यांचं वादळ आणि त्याच्यासोबत असतो तो म्हणजे पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल। तर कॉकटेलला सुद्धा थोडा संघर्ष करावा लागते गुलालासाठी। नक्कीच ज्यावेळेस कॉकटेल आणि वादळ एकत्र आले ही गाडी गुलास पात्र ठरलेली आहे आणि वादळ देखील तुम्ही पाहत असाल किती तळ आहे आणि कॉकटेल सुद्धा एकदा सुटले की कधी कुणाचा कार्यक्रम करेल सांगता येत नाही आणि नक्कीच वादळ आणि कॉकटेल ही गाडी गुलालमध्ये राहील का, काय वाटेल, तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा। तर ज्याला आपण बैलगाडी क्षेत्रातला दांडगा अनुभव असलेला तो म्हणजे ड्रायव्हर तो म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुध आणि त्यांच्या धावणीला असणारा तेजासोबत असू शकतो तो म्हणजे दिवाण्या। ही बैलजोडी जे पेडगाव मैदान झालं होतं पेडगावच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकं ठरलेली होती। मित्रांनो, ही गाडी तुम्ही पाहिला असेल पेडगावच्या मैदानामध्ये गटाला सुद्धा किती अतिशय स्पीड लागलं होतं आणि कितीशे अंतराने गट काढला होता। सेमीला सुद्धा अतिशय अंतराने गट काढून ही गाडी पेडगावच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकं ठरली होती आणि ही गाडी नक्कीच माळशिरसच्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहील कारण जेवढी पेडगावला फाटी तेवढीच माळशिरसच्या मैदानात देखील फाटीचं अंतर 1000 फुटाचं जवळजवळ 1050 फूट किंवा 1100 फूट एवढं फाटीचं अंतर आहे। नक्कीच तेजास दिवाने ही गाडी गुलालमध्ये राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तेजान दिवाने ही गाडी गुलालत राहील तर कितव्या क्रमांकाची मानकं ठरली नक्कीच तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा। तर आपण 6 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे अनुजा नितीनाबा शेवळेआबा यांचा पाकऱ्या, त्याच्यासोबत असतो तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल। ज्यावेळेस गाडी ही देखील जे पाठीमागचं 2 दिवसापूर्वी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकं ठरलेली गाडी आणि पाकऱ्याला देखील गटसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे काढला होता। पाठीमागच्या मैदानामध्ये सेमीसुद्धा पाकऱ्या सेमीला पडून सुद्धा गुलालसाठी पात्र ठरला होता आणि शिरसवडीकरची रायफल तर तुम्हाला माहीत आहे। आता शिरसवडीकरांचा रायफलचा फॉर्म देखील तुम्ही पाहत असाल। नक्कीच शिरसवडीच्या रायफलला देखील तुफान स्पीड आहे आणि पाकऱ्याला देखील अतिशय चांगल्या प्रकारे स्पीड आहे। तर मित्रांनो, पाठीमागच्या मैदानामध्ये ही गाडी प्रथम क्रमांकाची मानकं ठरली होती आणि हीच गाडी माळशिरसच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। मित्रांनो, पाकऱ्या आणि शिरसवडीकरांची रायफल ही गाडी मैदानामध्ये धावली तर ही गाडी कशी धावेल, काय धावेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर दुसरा उर्मिला माणिकशेठ गायकवाड, जी महिला बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ताच उतरलेली ते म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन सोबत असतो तो म्हणजे जे नवीन खरेदी 55 लाखाची आजीशेठ कारुंडे यांचा चिक्या। अर्जुन आणि चिक्या ज्यावेळेस एकत्र आलेत ही गाडी नक्कीच गुलालासाठी पात्र ठरलेली आहे। तुम्ही अर्जुनला सुद्धा पाहत असाल, अर्जुन सुद्धा किती चांगल्या प्रकारे धावतो आणि चिक्याला तर सुद्धा तुम्ही पाहत असाल। दोन्ही वेगाची नंदी आहेत आणि ही नंदी देखील नक्कीच माळशिरसच्या मैदानामध्ये गुलालमध्ये राहतील
तुम्हाला काय वाटते ही गाडी काय करेल आणि कितवा क्रमांक करेल, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बसून द्या. दुसरा भुंगा मैदानात करून येणार दंगा, ते म्हणजे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. भुंगा देखील माळशिरसच्या मैदानाला येणार आहे आणि भुंगाचा पैरा असणारा तो म्हणजे पृथ्वीराजदादा कुटवळ आणि सरपंच दैवत गोविकर यांचा बैजा. शक्यतो ही गाडी धावण्याची शक्यता आहे, बैजा आणि भुंगा. आणि भुंगा आणि बैजा नाही धावली तर शक्यतो गोडकरांचा सर्जा किंवा बैजा धावू शकतात. मित्रांनो, ही गाडी कोणती धावावी काय धावावी नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बसून नोंदवा. तर दुसरा आपला 9 नंबरचा पैरा बनणार तो म्हणजे ज्याला रॉकेट समजलं जातं बैलगाडी क्षेत्रामधलं. आता सध्या रणवीर राहुलभाई पाटील यांनी या बैलाला रॉकेट म्हणून नाव देखील दिलं आहे, तो म्हणजे घोडकरांचा सर्जा. सर्जासोबत असतो तो म्हणजे दोरलीकरांचा हरण्या. तुम्ही पाठीमागच्या मैदानामध्ये स्पीड बघितला असेल, सर्जा आणि दोरलीच्या हरण्याला कसा स्पीड होता. आणि नक्कीच ही गाडी माळशिरसच्या मैदानामध्ये धावू शकतो, तो म्हणजे घोडकरांचा सर्जा आणि दोरलीकरांचा हरण्या. मित्रांनो, ही गाडी या मैदानामध्ये धावली तर ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बसून नोंदवा. तर आपण 10 नंबरचा पैरा समजला तो म्हणजे ज्याला वेगाचा शेवट मानलं जातं ते म्हणजे अभिजित भैया यांचा सर्जा. आपण वेगाचा आणि आपण रणजित निंबाळकर सरांचा देखील सर्जा समजला जातो. तर मालक जरी वेगळा असला तर प्रत्येक बैलगाडी क्षेत्राच्या मनामध्ये रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आपण समजला जातो. आणि सर्जाचा कितीही काय केलं तर सर्जाचा स्पीड देखील कमी पडला नाही. नक्कीच सर्जाला स्पीड आहे पण सेमी देखील काढतो, पण त्याच्या नशिबात थोडा गुलाल नसेल, पण त्या स्पीड आपल्या सर्जाचा कमी झालेला नाही. नक्कीच ज्यावेळेस सर्जा अतिशय चांगल्या प्रकारे धावेल तर नक्कीच सर्जा देखील गुलाब पात्र ठरेल. ज्यावेळेस कोरेगाव मैदानामध्ये झालं, गुलाब नशिबात नव्हता तरी देखील सर्जाने सेमी काढला होता. थोडीशी नशिबात गुलाब नसल्यामुळे ही गाडी फॉल ठरली. आणि का पेडगावच्या मैदानात देखील करंडकरांच्या चिक्क्यासोबत सुद्धा असंच झालं. ही गाडी देखील पेडगावच्या मैदानामध्ये सेमी काढला आणि ही गाडी फॉल ठरली. तर सर्जाला नक्कीच गुलाल भेटेल. सर्जाला सुद्धा अतिशय चांगलाच प्रकार स्पीड आहे आणि सर्जासोबत धावणारा तो म्हणजे कोरेगाव हिंदकेसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी स्वराज 555. स्वराज सुद्धा लंपीच्या आजारातून उठतोय आणि स्वराज कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि तुम्ही स्वराजला देखील पाहिलं असेल कोरेगावच्या मैदानामध्ये. कोरेगावच्या स्वराज आणि जलवाला कसा स्पीड होता आणि स्वराज देखील कसा धावतो. तर स्वराज सोबत असणारा ज्याला वेगाचा शेवट समजला जातो तो म्हणजे अभिजित भैया पवार यांचा सर्जा. मित्रांनो, सर्जा आणि स्वराज ही गाडी धावली तर ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर दुसरा आपला 11 नंबरचा पैरा बनणार आहे ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता समजला जातो तो म्हणजे उमेश हरपळे, नंतर कळंबीकरांचा शंभू. त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे सम्राट राजा धावणीचा तो असणार आहे राजा. तो राजा देखील पहिला मथुरसोबत धावला होता, अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. ज्या वेळेस राजा मथुरसोबत धावलाय नक्कीच आपल्या मथुरला साथ चांगल्या प्रकारे देत असतो. तो ज्यावेळेस घाटावर देखील आलाय जवळजवळ त्या राजाला कधीच कमी समजायचं नाही. जवळजवळ 5-5 लाखाचे मैदान या राजा आणि सम्राट या जोडीने मारले आहेत. आणि शंभू देखील राजा देखील नक्कीच या मैदानामध्ये धावू शकतो. आपण 12 नंबरचा पैरा बसणार तो म्हणजे संग्राम उदयसिंह पाटील यांचा तेजा आणि तेजासोबत असतो तो म्हणजे लक्ष्या म्हणजे कुठला बावधनकरांचा लक्ष्याच असू शकतो. नंतर 13 नंबरचा पैरा पाना बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत असू शकतो तो म्हणजे पिस्तूल. आपण 14 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे 4x4 गजासोबत असू शकतो रोमन, ज्याला पुसेगाव हिंदकेसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी वाघवाडीकरांचा रोमन. आपण 15व्या नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे बादल ज्याला यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावत असतो. बादलसोबत असतो तो म्हणजे तांडव. आपण 16 नंबरचा पैरा पाहणार आहे जयशेठ पाटील 50-50 सोनारपडा यांचा बादशाहसोबत असणारा वैभव शेठ गिरवीकरांचा रुद्रा. आपण 17 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे देवाने वेळात वेळ काढून बनवलेला बैल म्हणजे तो म्हणजे 22-11 पिस्टन सोबत पैरा असतो तो म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठा असतात तो म्हणजे 81 रायफल. आपण 18 नंबरचा पैरा बदल कधी कोणाची गाडी मारेल शकेल कधीच याचा अंदाज बांधता येत नाही. त्याला आपण चटणी भाकरीचा पैलवान समजला जातो तो म्हणजे घरणीकरांचा राजा. घरणीकरांचा सोबत पैरा असणार तो म्हणजे मोहन मदने MM नाना उर्फ यांचा राजा. ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये ही बैलजोड धावला होता अतिशय चांगल्या प्रकारे ही गाडी धावली होती आणि ही गाडी देखील गुलाल पात्र ठरली होती. ज्यावेळेस ही गाडी धावली नक्कीच गुलालसाठी पात्र ठरली होती. राजासोबत राजा नसेल तर किरणाप्पा कालगाव उत्तमशेठ गवळी यांचा रैना देखील असू शकतो. तर मित्रांनो 19 नंबरचा पैरा बांधला ज्याला बैलगाडी क्षेत्रातील बिनजोड क्षेत्रात जवळजवळ 300+ बिनजोड जिंकला तो म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचं काळीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा तो म्हणजे बिनजोडचा बादशाह आणि घाटावरचा देखील बादशाह तो म्हणजे रणवीर राहुलभाई पाटील यांचा 1001 मथुरसोबत असो तो म्हणजे कंदुरकरांचा राजा. उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांनी जी नवीन खरेदी केली ते म्हणजे राजा सुद्धा मथुर हे पाठीमागच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. कडेन देखील प्रथम क्रमांक पटकवला होता. नक्कीच माळशिरसच्या मैदानामध्ये ही गाडी धावण्याची शक्यता दाट आहे. आपण 20 नंबरचा पैरा पाहणार तो म्हणजे ज्याला प्रत्येक प्रेक्षकाला बैलगाडी क्षेत्रात जो प्रेक्षक आहे त्या नंदीचा पैरा जाणून घेण्याचा एक आस लागून असले तो म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव
ज्याने इतके रेकॉर्ड रचलेले होते त्याचा इतिहास कोणीच मोडू शकणार. तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रात देव, तो म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर. बकासूरचा पैरा असू शकतो तो म्हणजे शाकीरबाई पटेल यांचा चिमण्या किंवा छत्रपती संभाजीनगर यांचा लखन. मित्रांनो, दोन्हीपैकी एक आणि बकासूरसोबतचा पैरा कोण असावा, काय असावा, नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट बसून नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जे संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.